फोटो घेऊन भीम आर्मी करून आंदोलन करण्यात येत आहे, काय कारण आहे? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचेच नव्हे पूर्ण जगाचे आणि एक मार्गदर्शक आहेत, एक चांगले आदर्श आहेत आणि ज्यांनी या देशाला एक संविधान दिलं. संविधानाच्या मार्फत जे काय संसद आहे, जे काही मंत्रिमंडळ आहे किंवा देशाचं जे काही मंत्रिमंडळ आहे सर्व चालतं, देशाचा कारभार चालतो. आणि आज या देशाचा जो राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, परमपूज्य आहेत, त्यांचा संसदेमध्येच अमित शहा यांनी अपमान केलेला आहे. आणि ते एका संविधानिक पदावर आहेत, ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री असून सुद्धा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलेला आहे. हे शब्द आम्ही या ठिकाणी बोलू इच्छित नाही आहे. आणि जोपर्यंत अमित शहा या देशाची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि तमाम संविधान प्रेमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची माफी मागत नाहीत, या देशाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत ह्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी हा संविधानिक मार्गाने आंदोलन करत राहणार, त्याचा निषेध व्यक्त करणार. ज्या ठिकाणी अमित शहा पत्रकार परिषद घेतील, ज्या ठिकाणी त्यांच्या राजकीय कार्यक्रम होतील, सभा होतील, त्या ठिकाणी आम्ही संविधानिक मार्गाने भीम आर्मीच्या माध्यमातून निषेध करणार. आणि हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनीच अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे अमित शहाने लवकरात लवकर माफी मागावी देशाची. त्याचबरोबर नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, ते छातीठोकपणे सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी आज ह्या देशाचा पंतप्रधान झालेलो आहे. त्याच्यामुळे त्यांनी पण त्यांच्या मंत्रिमंडळातून ह्या अमित शहाची हकालपट्टी करणं गरजेचं आहे. अन्यथा नरेंद्र मोदी त्यांना सपोर्ट करतात असाच मेसेज आत्तापर्यंत जात आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी असेल किंवा पूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ असेल, हे सर्व अमित शहाला सपोर्ट करते. त्याच्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर परभणीमध्ये जे काही संविधानाच्या शिल्पाची तोडफोड झाली, त्याच्यानंतर एक शांतीच्या मार्गाने आंदोलन सुरू झालं, मोर्चा निघाला. त्या ठिकाणी काही अज्ञात लोक घुसून त्या ठिकाणी दंगल घडवण्याचं काम केलं, काही तोडफोड करण्याचं काम केलं. त्याच्यानंतर पोलिसांनी काही जो कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून एक उद्रेक केला आहे, असंविधानिक घटना केलेली आहे, अमानवी घटना केलेली आहे. आणि रात्रीच्या 12 वाजता फक्त आणि फक्त ज्या ठिकाणी बुद्धिस्ट लोक राहतात, ज्या ठिकाणी दलित वस्ती आहे, अशा दलित वस्तीमध्ये भीमनगरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे. घरांचे दरवाजा तोडून, लाथा मारून दरवाजा तोडलेला आहे. तिथल्या महिलांना मारलेला आहे, तिथल्या युवकांना मारलेला आहे. त्यांना ओढून आणि महिलांना गाडीमध्ये पोलीस चौकीमध्ये घेऊन गेल्यानंतरही त्यांना मारलेलं आहे, त्यांच्या गुप्तांगावर मारलेलं आहे. एक वच्छलाताई म्हणून ते अजून हॉस्पिटलमध्ये आहेत, ते तिथे प्रत्येकजण गेल्यानंतर तेच सांगतात की तुमच्या पोलिसांनी आम्हाला अशा प्रकारे मारलेला आहे. अजून सुद्धा एकाही पोलिसावर गुन्हा दाखल झालेला नाही. आणि ज्या आज्ञेला जो काही म्हणतात की हा मानसिक रोगी आहे, हा वेडा आहे, ज्यांनी संविधानाची शिल्प तोडली, त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे. अॅट्रॉसिटीचा हा विषय नाही, हा देशद्रोहाचा त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, हा आमची मागणी आहे. आणि त्या सोमनाथ सूर्यवंशी यांना ज्यांनी मारलेलं आहे, त्या पोलिसांनी जेलमध्ये मारलेलं आहे, त्यांच्यामुळे जो मृत्यू झालेला आहे, त्यांना अजून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. आणि मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलं आहे त्याला वेगळा त्रास होता, ही महाराष्ट्राची फसवणूक केलेली आहे. हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर बीडमध्ये संतोष नावाचे जे संतोष देशमुख सरपंच आहेत, त्यांची पण निर्गुणपणे मर्डर केलेला आहे. आणि एवढा निर्गुणपणे मर्डर करणं हा महाराष्ट्रामध्ये पहिली घटना नाही आहे. खैरलांची असेल, नितीन आगे प्रकरण असेल, असे अनेक प्रकरण या काँग्रेसच्या काळात झालेले आहेत, या भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालेले आहेत आणि देशात होत आहेत. पण अशी घटना होता कामा नये. संतोष देशमुखच्याही कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्याही आरोपीला अटक झाली पाहिजे. परंतु या सरकारच त्यांच्या आरोपीच्या पाठीशी असल्यामुळे त्या आरोपी अजून मोकट आहेत. त्याच्यामुळे त्याही घटनेसाठी आम्ही लढत आहोत, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. आणि लवकरच चंद्रशेखर आझादभाई परभणीमध्ये आणि बीडमध्ये या दोन्ही कुटुंबाला भेट देणार आहेत. परभणीमध्ये एक मोठी निषेध सभा चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे. आणि त्याच्यानंतरही जोपर्यंत न्याय मिळणार नाही, पण शेवटची भूमिका चंद्रशेखर आझाद इथल्या मंत्रालयावरती स्वतः मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठा मोर्चा आम्ही या मंत्रालयावरती काढणार आहोत. अभी संसद में जो इस तरीके से सीता जी ने जो बयान दिया, उसके बाद में उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा है कि गैर कांग्रेसी सरकार के वक्त में विश्व में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को भारत रत्न दिया गया, तो इसका मतलब क्या निकाला है? देखो, ये बातें अभी बोल के कुछ फ़ायदा नहीं है. मैंने बोला कांग्रेस, भारतीय जनता पार्टी और RSS, क्या हिंदू महासभा थी, इन सब ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को तब से और आज तक तकलीफ देने सिवा कुछ काम नहीं किया. ये दोनों पार्टी समान है और दोनों नालायक है. दोनों सत्ता के लिए महापुरुषों का नाम लेती है, वोट के लिए नाम लेगी, और जब गाली देना तो महापुरुषों को गाली देगा. ऐसा नहीं चलेगा. इसके लिए कांग्रेस हो, BJP हो, RSS, हिंदू महासभा जो भी हो, इनके विरोध में हम लोग आवाज़ उठाएंगे, निषेध करेंगे. और ये महापुरुषों के कभी होने वाले लोग नहीं हैं. और जो महापुरुषों के हैं वो आज रोड पे दिखाई दे रहे हैं.
और जो कांग्रेस अभी बाबा साहब के नाम से चिल्ला रही है कि बाबा साहब का अपमान किया, अमित शाह माफी मांगो, तो भी ढोंगी लोग हैं। उन्होंने शुरुआत से बाबा साहब को अपमानित किया, जब बाबा साहब जीवित थे। अब मरने के बाद तुम राजनीति करते हो, इसलिए दोनों का भी हम निषेध करते हैं। वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं याच विषयावरती. तेव्हा प्रकाश आंबेडकर देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की जर अमित शाह यांनी माफी नाही मागितली ते 2 दिवसानंतर रस्त्यावरती उतरणार आहे आणि मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरणार असा थेट इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला होता. आम्ही बाळासाहेबांच्या भूमिकेचं समर्थन करतो. ज्यावेळी बाळासाहेब आवाहन करतील त्यावेळी आम्ही स्वतः रस्त्यावरती त्यांच्यासोबत उतरू. कारण हा विषय बाळासाहेबांचा आणि माझा नाही, हा देशाचा विषय, हा महापुरुषाचा विषय आणि आमच्या भावनेचा विषय आणि त्याचा सन्मान हे लोक करत नाहीत. महापुरुषाचा अपमान करतात. त्याच्यामुळे बाळासाहेब असतील किंवा अजून जे नेते ह्या विषयावरती आणि परभणी आणि बीडच्या विषयावरती आव्हान करतील त्यावेळी भीमार्मी त्याच्या खांद्याला रस्त्यावरती उतरतील.